शिवाजी महाराजांनी पुण्याचा कारभार घेतला होता तेव्हा वडील शहाजीराजे भोसले यांनी त्यांना राजमुद्रा दिली होती, हीच की प्रतिभचिंद्रलेख वेदृश्यन विश्ववंदिता शासून शिवशेषा मुद्राय भद्राय राजते। या पवित्र राजमुद्रेला मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, आराध्य दैवत महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांनी गाजविले मनामनात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज 28 मार्च आहे। आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरा करतो, पण मात्र खरे हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता। इथे माझ्या तमाम बसलेल्या शिवभक्तांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस जेव्हा महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातेंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला। शिवराय लहानपणीपासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना माता जिजाऊकडून व वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता। असे मित्रांनो, आई जिजाऊ मातेच्या प्रेरणेतूनच स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाला बाळगले आणि रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत त्यांनी गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची त्यांनी ही शपथ घेतली आणि त्यांनी त्यांच्या 16व्याच वर्षी पहिलाच किल्ला जिंकला, तोच की तोरणा किल्ला। असा एकच राजा ज्याची आपण 2 जयंती साजरा करतो, तोच की आपल्या छत्रपती शिवाजी राजा। छत्रपती शिवाजी महाराज एक शूरवीर योद्धा होते। तेव्हा खूप अनेक गुलामगिरी होती, समोर बलाढ्य शत्रू होते, जसे की आदिलशाह, निजामशाह, मुघल बादशाह अशा अनेक तिन्ही बलाढ्य शत्रूंनी त्यांनी समोर लढा दिला। त्यांच्या समोर अनेक संकटे आली, पण त्यांनी कधी स्वतःला व्यासनाधीन करून घेतली नाही। त्यांच्या समोर अनेक वाईट स्थिती आली, पण त्यांनी त्या स्थितीला समोर गेले। छत्रपती शिवाजी महाराज एक रयतेचा राजे होते। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जन, कोंडाजी फर्जन, यसाजी कंग, हंबीरराव मोहिते अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांना म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्राय मदत केली व अशा प्राय हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। एक दिवशी एक स्त्री आपल्या वाटेत चालली होती, तेव्हाच मुघल बादशाहच्या सैनिकांनी तिला घेरले व तिच्या हातात 1 महिन्याचे लेकरू होते। तिच्या बाळाचे विचार नाही केले, त्या सैनिकांना तिने लढा दिला आणि त्यांना ठार मारला व तिथून निघून गेली। ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुपित हेऱ्यांनी त्यांना सांगितली व छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच दिवशी त्या मल्लमा देसाईंना राजदरबारात पेश करण्याचे हे आदेश दिले। मल्लमा देसाई त्यांच्या बाळाला घेऊन राजदरबारात आली। त्यांना काय मल्लमा देसाईच्या मनात हे विचार येऊ लागले की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिक्षा देतील, पण असे नव्हते मित्रांनो, कारण की छत्रपती शिवाजी महाराज पर स्त्रीला माते समान मानत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 50% मुलीबाळी लेकींना 50% आरक्षण नव्हते, पण 100% संरक्षण होते। हे मात्र खरे आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांनी गादीच्या खाली उतरून तिच्या हातात जो बाळ होता तो मांडीवर घेतला आणि म्हणाले कसे, हा जो आमच्यावर मांडीवर बसला आहे तो आमचा भाचा आहे। हे ऐकून मल्लमा देसाईंना आश्चर्य वाटले व आनंदही झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संस्कार व विचार आपल्याला घ्यायला पाहिजे। जिजाऊ मातेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीपासून खूप
खूप कथा व गोष्ट सांगितली, जसे की कृष्ण अभिमन्यूचे व श्रावण बाळाचे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सैनिक नव्हती. त्यांनी स्वराज्य निर्माण केला आणि त्याच्याचे प्रेमाची माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि सैनिक बनवले. छत्रपती शिवाजी महाराज हर घरात बनू शकतात, फक्त मनगटात बळ व रक्त सळसळायला पाहिजे, तर हर घरात छत्रपती शिवाजी महाराज बनू शकतात. मी शेवटी